हॅलो फूडीज. सगळ्यांना नारळी पौर्णिमा आणि राखी पौर्णिमेच्या खूप खूप शुभेच्छा. अगदी झटपट होणारे आणि तोंडात टाकताच विरघळणारे खोबऱ्याचे लाडू कसे करायचे आज आपण पाहूया. 1 चमचा तूप घ्यायचे, त्यामध्ये 1 कप डेसिकेटेड कोकोनट घेतलंय. खोबरं घेतलं तरी चालेल. थोडंसं परतून घ्यायचंय. त्यानंतर त्यामध्ये 1 कप दूध टाकायचंय, तेही थोडंसं परतून घ्यायचं. त्यानंतर त्यामध्ये पाव कप साखर टाकलीये. साखर विरघळेपर्यंत हलवत राहायचंय. छान विरघळली जाईल, कचकच लागणार नाही. त्यानंतर 2 चमचे त्यामध्ये मिल्क पावडर टाकलीये, थोडीशी विलायची पावडर. हे सर्व मिक्स करून घ्यायचं आणि थंड करून घ्यायचं. थंड होण्यासाठी मी 1 प्लेट मध्ये हे सर्व काढून घेतलंय. थोडंसं थंड झाल्यावर हातावरच लाडू वळायचेत. अगदी हलक्या हाताने हे लाडू करायचेत आणि त्यानंतर लाडू वळून झाल्यावर त्याला डेसिकेटेड कोकोनट मध्ये कोटिंग करून घ्यायचे, म्हणजे लाडू आपले दिसायला छान दिसतात. तर आजची रेसिपी खूप कमी वेळ लागतो, खूप छान होतात लाडू, एकदम तोंडात विरघळतात. आजची रेसिपी कशी झाली मला नक्की कमेंट करून सांगा आणि रेसिपी आवडल्यास चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू अशाच नवीन रेसिपी